काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या आखलेचे भिलवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला. मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ. तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे. आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात जे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो. अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, इतर आरोप केले जातात, परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात. म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. यांचं असलेलं चारित्र्य आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा मेघा पाटकर काय ते सॉरी ती पाटकर काय तिचं नाव स्वप्ना पाटकर, त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलंय हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती. म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काय वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी अब्रुमुस्कानची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. त्यांचा तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांचा तो गुन्हा दाखल केला जाईल. मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. ते पुन्हा हुशारकीने सांगतील अशा आता फार नोटिसा मी खिशात घेऊन फिरतो वगैरे 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 तो बोलेल. परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे. आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल. सिव्हिलची पण नोटीस देणार आहेत का? काही त्याची रक्कमेच्या संदर्भात काही रकमेच्या संदर्भात पण देणार आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल करणार. अंबादास दानवे म्हणतात ज्याला मानी नाही त्याला हानी कशाची. त्यांना मान नाहीच आहे ना, त्यांना त्यांची लायकीच ती आहे. रोज लोकांच्या शिव्या खातात. ते सकाळी भोंगा जो वाचतो ना, लोक त्यांना रोज शिव्या देतात. म्हणून त्यांना मान अपमान त्यांना काही कळत नाहीये, कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचं त्याचा भान नाहीये. आणि त्याचे जे सहकारी आहेत विद्वान, 1 महिन्याचे विद्वान, ते असेच आरोप करत राहणार. हे सगळ्या दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही. परंतु आता मला असं वाटायला लागले की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे. कुठं कुठं कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय. आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुणे असेल, मुंबई असेल, मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे यांना प्रतिभूत थोडी होईल. परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये. जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल. असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले आहात की तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसतं का? माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही काय? नालायकानं हो, तुम्ही जाऊन कुठलचा जरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय, तुम्हाला त्याची लाज लज्जा काय वाटते का? या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का? सुसंस्कृत असलेले तुम्ही याची नीच पातळी गाठता. याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते. परंतु एक लक्षात ठेवा, हे सगळे जण फक्त आणि फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्नात ते आहेत. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदेची जवळपास जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असले अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही. आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा. आणि कुणाशी वोटिंग लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर. भविष्यवाणी केली होती की लवकरच ते आमच्या सोबत येतील, राजीनामा आता त्याचा आता निर्णय कधी काय घेत आहेत ते एकदा त्यांना विचारा. परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी. रोहित पवारांना नोटीस, तुमचं आमंत्रण आहे त्यांना, त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. रोहित पवारांना नोटीस आली आहे परत एकदा ईडीची. येऊ द्या ना. मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो, विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल, कुणालाही नोटीस आली तर तुमचं उत्तर द्या ना. तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला त्याचा काही होणार नाही. परंतु त्याचा एवढा गवगव करण्याचं काय कारणच नाही ना. उत्तर देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समाजाचं काम नाहीये. जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल.
संजय गायकवाड आणि संजय पहिले शिरसाट संजय यांच्यावर जे एकनाथ होते, शिंदे नाराज महाराष्ट्रातल्या असल्याचं बोललं जातं. संजयला दूरचं दिसायचं, मात्र या संजयांना जवळचंही दिसत नाही असं दानवे टीका करतायत तुमच्यावर. त्याचं म्हणणं सरळ आहे की हे संजय धृतराष्ट्र आणि दुर्योधन पक्षाचे आहेत आणि आमचा संजय येतो अर्जुन आहे. हा, पाची पांडव मधून एक आहे. अहो, हे रुदाली पक्षाचे आहेत हे सगळे, हे रडके आहेत हे सर्व. कुठं अर्जुनाची बरोबरी, कुठं धृतराष्ट्राची बरोबरी. इतिहास सांगायला सुद्धा इतिहास वाचावा लागतो. आणि हे बगर वाचता इतिहासाचे प्रणेते झाल्यासारखे बोलतात ना, त्या टायमाला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. संजय गायकवाड आणि संजय भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणतात की राज व फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत, की दोघेही मुंबईच्या हिताचाच निर्णय घेतील, तेव्हा राज ठाकरे हे भाजप सोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली. पण राज साहेबांची आम्ही पहिल्यापासून सांगितलं, आम्ही कुणाला विरोध म्हणून विरोध करत नाही. तर राज साहेबांचा स्वभाव हा सगळ्यांशी बोलणं. राजसाहेब देवेंद्र फडणवीसशी बोलतात का? बोलतात. राजसाहेब शिंदे साहेबांशी बोलतात का? बोलतात. त्यांचे संबंध सर्व राजकीय नेत्याशी चांगल्या प्रकारे आहेत. आणि त्यांनी मागे सुद्धा एकदा असे